हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत फ्रूट कस्टर्ड। आता उन्हाळा चालू होणार आहे आणि या उन्हाळ्यामध्ये मस्त असं थंडगार फ्रूट कस्टर्ड खायला खूप छान लागतं। मस्त वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स आपण यामध्ये टाकणार आहोत आणि दूध आणि कस्टर्ड पावडर फक्त एवढंच लागणार आहे यासाठी। चला तर पाहूया हे फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचे ते। इथे मी एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेली आहे। हे गोकुळचं दूध घेतलेली आहे मी आणि ह्या दुधाला छान अशी आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। 1-2 वेळा दुधाला मस्त अशी आता उकळी आलेली आहे आपल्या। आणि आता या दुधामध्ये ना मी अर्धी वाटी साखर टाकते या छोट्या वाटीने आणि छान सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते। आणि परत 1-2 ते 3 मिनिटं आपल्याला साखर विरघळेपर्यंत उकळून घ्यायचे दूध। आणि आता ना आपल्याला एका वाटीमध्ये अर्धी वाटी दूध घ्यायचे आणि अर्ध्या वाटी दुधामध्ये मी कस्टर्ड पावडर टाकते। 2 चमच कस्टर्ड पावडर घेणार आहे मी आणि हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। त्याचे गुठळ्या नाही होऊ द्यायच्यात। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक शेअर आणि कमेंटही करा, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील। हे पहा, हे बॅटर तयार आहे। आता ना या दुधामध्ये ना उकळत्या दुधामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे कस्टर्ड पावडर जे आपण दुधामध्ये मिक्स करून घेतलं होतं ते। आणि छान व्यवस्थित असं मिक्स करायचे आणि 5 मिनिटं आपल्याला हे असंच उकळून घ्यायचे, म्हणजे हे थोडंसं दाटसर होतं। 5 मिनिटं उकळून घ्यायचे, जास्तही दाटसर नाही करायचे। आणि 5 मिनिटं झाल्याच्या नंतर ही पहा अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला, एवढं घट्टसर व्हायला पाहिजे, दाटसर असं। आणि आता ना मी हे गॅस बंद करून घेते आणि गॅस बंद करून हे आपल्याला थोडा वेळ थंड होऊ द्यायचे। आणि थोडंसं थंड झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला सगळे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स यामध्ये टाकायचे आहेत। 15-20 मिनिटं झाल्याच्या नंतर मी हे एका डिशमध्ये काढून घेते आणि यामध्ये ना मी फ्रूट्स टाकणार आहे। आता तुमच्याकडे जे फ्रूट्स अवेलेबल असतील तुम्ही ते टाकू शकता। मी यामध्ये ॲपल टाकते एक बारीक कट करून आणि बनानाही टाकणार आहे एक, आणि ऑरेंज टाकणार आहे। ऑरेंज जास्त नाही टाकणार आहे, अर्धा ऑरेंज टाकणार आहे यामध्ये। आणि तुमच्याकडे जर अंगूर असतील तर अंगूर टाकायचे, चिकू टाकायचे, तुमच्याकडे जे फ्रूट्स अवेलेबल असतील ते टाकायचे। आणि डाळिंब टाकणार आहे अर्धा वाटी एवढं। आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि याला फ्रीजमध्ये ठेवायचे 1-2 तास। आणि 2 तासाच्या नंतर ना हे थंड झाल्याच्या नंतर खूपच छान लागतं। तुम्ही असंही खाऊ शकता, पण थंड खायची काहीतरी वेगळीच मजा आहे आणि टेस्ट खूप छान लागते। याला मी 2 तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि पाहू शकता तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर हे अजून थोडंसं घट्टसर झालेलं आहे। मी तुम्हाला दाखवते, हे पहा मस्त असं दाटसर असं झालेलं आहे। टेस्ट खूप छान लागते। जर तुम्ही कधी या पद्धतीने फ्रूट कस्टर्ड घरी बनवला नसेल तर घरी एकदा नक्कीच बनवा। मुलांना पण खूप आवडतं आणि मुलंही खूप आवडीने खातात। जर ते फ्रूट्स खात नसतील तर या पद्धतीने तुम्ही मुलांना फ्रूट्स खाऊ घालू शकता फ्रूट कस्टर्ड करून। तुम्हीही घरी एकदा नक्कीच बनवा या पद्धतीचा फ्रूट कस्टर्ड आणि कमेंट करून सांगा की कसं झालं होतं ते। आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। थँक्यू फॉर वॉचिंग।